करा. सर, नमस्कार सगळ्यांना. सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. कुबल मॅडम, तुम्हाला नमस्कार. सर, तुम्हालाही नमस्कार. नमस्ते. आदान कुंडली हा विषय असा आहे की जी मुलं जन्मतः मतिमंद असतात किंवा हृदयाचे प्रॉब्लेम म्हणा, काही प्रॉब्लेम घेऊन जन्माला येतात आणि जेवढं त्यांचं आयुष्य आहे तोपर्यंत तो आजार कायम टिकून राहतो, अशा मुलांचा विचार करताना त्यांचं कर्म चुकीचं नसतं, पण वैयक्तिक त्यांचा काही दोष नसतो. पण त्यांना आणि पर्यायाने त्याच्या आई वडिलांना हे दुःख भोगावं लागतं. कारण मागील जन्माचे भोग म्हणा किंवा काही मुलांच्या कुंडलीमध्ये दैव त्रिकोण अं, असतं तसं, त्यामुळे दोष असतो. तो जन्माचा दोष शोधताना आदान कुंडलीच्या माध्यमातून त्याचं उत्तर मिळू शकतं. अशा पद्धतीने जर उत्तर शोधलं तर कारण समजू शकतं. हा विषय सर आदान कुंडली हा घेत आहेत, तर सरांना मी विनंती करते की सरांनी सुरुवात करावी. थँक्यू सर. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. पहिल्यांदा तुमचं स्वागत करतो. चव्हाण मॅडमचं स्वागत आहे. कृपया कोणीही कॅमेरा चालू ठेवला असेल तर एक तर मॅडम बंद करावा किंवा त्याला रिमूव्ह करून टाकावा. हं? हो सर. बंद करावा नाही तर रिमूव्ह करावं. रिमूव्ह केल्यानंतर परत तो येणारच नाही. तर कृपया प्रत्येकाने आपले आपापले कॅमेरे बंद ठेवावे. नमस्कार. अं, आता आजचा विषय जो आहे तो आदान कुंडलीचा आहे. तर त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या कुंडल्या घेत आहोत. काही सुखाच्या आहेत, काही दुःखाच्या आहेत. तर त्या ह्याच्यामध्ये पहिल्यांदा सगळ्यांचं स्वागत करतो. सगळे आपले आदरणीय दळवी साहेब आहेत, कुबल मॅडम आहेत, चव्हाण मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, सर्व कुलकर्णी आहेत, इत्यादी सर्व मान्यवरांचं स्वागत आहे. आणि आज आपण जी कुंडली मांडलेली आहे तर मांडणार आहोत ती कन्या लग्नाची कुंडली आहे. तर त्या कन्या लग्नामध्ये जातकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला विचार करायचा आहे की खरोखर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कशा तऱ्हेची अधोगती झाली असेल किंवा काही प्रश्न झाले असतील, त्याच्यानंतर पुन्हा तो विकास कसा झाला. आदान याचा अर्थ थोडासा आहे की एखादी गोष्ट जर समजा कठीण असेल किंवा तिथे बदललेली असेल तर त्याच्यातून विकास कसा करावा. आदानचा खरा अर्थ आहे विकास. तर त्या ठिकाणी आपल्याला ती संधी आहे का, तर अशा काही अविकसित किंवा विकासकीय अशा काही ज्या कुंडल्या आहेत तर त्याच्याबद्दल आपण तिथे चर्चा करणार आहोत. आता मॅडम तारीख लावतील, त्या तारखेमध्ये नंतर आपण विचार करू किंवा या व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत तर त्या घडामोडी आपल्याला कशामुळे घडलेल्या आहेत हा एक मुख्य प्रश्न आहे की त्याला त्या ठिकाणी जे काही अपयश आलं तर ते अपयश त्याला कारणं कोणती होती. तर ही कुंडली जी आहे ती आता मॅडमने लावलेली आहे. तर त्या ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर 30/9/1980 ची कुंडली आहे. 30/9/1980. 6:35 सकाळचा जन्म आहे. मुंबईतला आहे, जातक पुरुष आहे आणि हा एक व्यापारी आहे. तर सगळ्यांनी तारीख लिहून घ्यावी. 30/9/1980, 6:35 सकाळी, मुंबई, जातक पुरुष. कळलं. त्या ह्याच्यामध्ये आपल्याला पुढे जाऊन कुंडली मांडतील मॅडम, तर मी तुम्हाला त्याची स्टोरी सांगतो की काय काय घडामोडी जातकाच्या जीवनामध्ये घडलेल्या आहेत आणि त्या कशामुळे झाल्या तर याचा विचार आपण करणार आहोत. इथे कन्या लग्न आहे. कन्या लग्नामध्ये सूर्य, शनी आणि गुरु या तिघांची युती आहे. तुम्ही जर बारकाईने जर कुंडली व्यवस्थित पाहिली तर तुम्हाला कळेल की गुरु 0/0 आहे. 0/0 म्हणजे जस्ट अरायवल आहे. आणि शुक्र सुद्धा 0/0 आहे सिंह राशीमध्ये. म्हणजे जो त्यांचा एक राशांतर योग आहे, त्यांचं जे अंतर 30 अंशाचं आहे तर ते पूर्णपणे 30 अंशाचं आणि एक राशांतर योग आहेत. फार कमी वेळेला आपल्याला असं काही आढळतं की याच्यामध्ये गुरु सुद्धा 0/0 आणि शुक्र सुद्धा 0/0. ही घटना दरवेळेला होईलच असं नाही, पण जातक जन्माला आलं त्यावेळेला आकाशातील अशी स्थिती होती. लग्नबिंदू लग्नमध्ये जो आहे तो 13 अंशाचा सूर्य आहे आणि लग्न 14 अंशाचं आहे.
आणि शनी जो आहे तो 7 अंशाचा आहे. ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक हानी व्यापारामध्ये झालेली आहे आणि सगळं डबघाईला गेलेलं आहे, गेलं होतं. म्हणजे पूर्णपणे त्या ठिकाणी जातकाच्या स्वभावामुळे अतिशय प्रेमळ, पण तरी सुद्धा कुटुंबामध्ये जे आपण मारकस्थान म्हणतो, तर तो मार्केश जो आहे तो मंगळ आणि मार्केश शुक्र आणि मंगळ बुधाची युती ही धनस्थानामध्ये म्हणजे मारक स्थानामध्ये आहे. एक तर शनी रवीची युती असू नये हा नियम आहे. तिथे माणसाच्या जीवनामध्ये अप्स अँड डाऊन येतात. कधी लक्षात घ्या की तुमच्याकडे जेव्हा कुंडली एखादी येते आणि शनी रवीची स्थिती असेल जर त्या एका राशीमध्ये, तर कधी ना कधीतरी जातकाच्या जीवनामध्ये डाऊनफॉल येतो आणि त्याला परत रिस्टार्ट करावा लागतो. आणि अशा वेळेला ह्याचं लग्नामध्ये कन्या राशीमध्ये ही युती झालेली आहे. कन्या रास मुळामध्ये व्यापारी रास आहे. दशमाधिपती सुद्धा दशम स्थान पण व्यापाराचंच आहे, मिथुन राशीचं आहे. आणि त्याचे निर्णय चुकले कसे की मंगळ आणि बुधाची युती ही धनस्थानामध्ये, मंगळ धनस्थानामध्ये कधीही नसावा. माणसाच्या जीवनात संग्रहित केलेलं धन, तर मी एक थोडीशी सूचना देतो. ज्या व्यक्ती तुमच्याकडे आले असतील किंवा येतील, त्यांचं जर मंगळ धनस्थानामध्ये असेल तर त्यांनी स्वतः कधीही पैशाचं साठवणूक करू नये. यदा कदाचित त्या ठिकाणी धन जे आहे ते आपल्या मुलाच्या, पतीच्या, आईच्या, मावशीच्या नावावरती ठेवावं, तरच त्या ठिकाणी तिथे धन टिकतं. स्वतःच्या नावावरचं धन जे असेल तर ते धन नष्ट होतं, नाहीसं होतं. आणि कालांतराने मुळामध्येच धनस्थानातला मंगळ हा अशा काही जातकाच्या जीवनामध्ये घटना घडवतो की जातकाला आपलं जीवन संपवावं वाटतं. ही जी युती झालेली आहे ही तूळ राशीची आहे. तूळ रास ही कालपुरुषाची जोडीदाराची आहे असं आपण म्हटलं तरी हरकत नाही. त्यानंतर कन्या रास आणि तूळ राशीचा जो मध्य आहे तर तो शरद संपात आहे. आणि शरद संपातला आपण तुम्ही विचार करा, त्या ठिकाणी जेव्हा वसंत संपात आणि शरद संपातामध्ये ग्रह असताना उत्तरेचे ग्रह आणि दक्षिणेचे ग्रह हे जातकाच्या जीवनामध्ये काय करतात. तिसरी तिसरी जी नोंद घ्यायची असते तुम्हाला, तर ती काय घ्यायची आहे, तर आपल्याकडे प्रत्येक वेळेला आपण पाहतो की गुरु अगोदर येतो आणि नंतर सूर्य येतो. इथे काय झालेलं आहे की गुरु नंतर आलाय आणि सूर्य 13 दिवस अगोदर आलेला आहे. हे सुद्धा तुम्हाला विचार करण्यासारखं आहे. त्यावेळेला त्या वर्षी अशी घटना घडलेली आहे. म्हणजे गुरुने अगोदर येणं आणि सूर्याने नंतर येणं हे जसं लाभदायक असतं, तसं इथे सूर्य अगोदर आलेला आहे. त्याच्या अगोदर शनी येऊन बसले होते, नंतर सूर्य, नंतर गुरु. म्हणजे त्या ठिकाणी 7 महिन्यापूर्वी शनीचं भ्रमण होतं, त्यानंतर सूर्य आलं आणि नंतर गुरुचं आगमन झालं त्या राशीमध्ये. आणि मग कन्या लग्नावरती जातकाचा जन्म झाला. जातकाची रास आहे ऋषभ, मृगशीर्ष नक्षत्र आहे आणि तो 29 अंशाचा आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं मंगळ आणि हे जे दोन शुक्राच्या राशी आहेत, त्या दोन राशीमध्ये असणारे ग्रह हे 26च्या पुढे आहेत, 26 अंशाच्या पुढे आहेत. म्हणजे एक 27चा आहे, 29चा आहे. तर हे सुद्धा तुम्ही ऑब्झर्व करायला हवं. आणि सिंह राशीतला जो शुक्र आहे तो 0-0 अंशाचा आहे. कन्या राशीतला गुरु हा 0-0 अंशातला आहे. तर हे सुद्धा तुमच्या जीवनामध्ये त्याची जी काही, ज्याला आपण म्हणतो की दृष्टी, आपल्याला पाहणं गरजेचं आहे. दृष्टी म्हणजे आपली दृष्टी, ग्रहाची दृष्टी तर आहेच. मग आता हा लग्नी गुरु असल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी काही घटना अशा घडल्या की जातकाच्या जीवनामध्ये आर्थिक प्रचंड प्रमाणामध्ये हानी झाली. आणि फार मोठमोठ्या एजन्सीज होत्या, लहान वयामध्ये व्यवसाय सुरू केला होता, भाग्यकडे पुढे जाण्याची दिशा मिळाली होती, वडिलोपार्जित व्यवसाय होता, पण पराक्रमेश बुधयुक्त म्हणजे भावंडांचा सल्ला हा हानिकारक ठरला. आणि त्या ह्याच्यामध्ये सरकारी केसेस झाल्या,
षष्ठेश लग्नात आहे. षष्ठस्थान हे कोर्टाच्या केसेसचं आहे. तो लग्नात आहे, रवी सोबत आहे, मानहानी झाली, दंडनीय अपराध झाला. मग अशा वेळेला काही ग्रह जे आहेत ते तुम्ही बघितलं तर शुक्र, रवी, गुरु, शनी, बुध, मंगळ हे सर्व ग्रह जे आहेत म्हणजे 3 आणि 3 6 ग्रह पूर्णपणे तुम्हाला उत्तर प्रांतात पूर्व प्रांतामध्ये आढळतील. पण त्यातल्या त्यात घातक ठरलेला जो मंगळ आहे तो धनस्थानाशी संबंधित आहे, म्हणजे तो तूळ राशीत आहे. आणि याची अधोगती जी सुरू झाली ती विवाह झाल्यानंतरच झाली. एक तर गुरु शनीची युती, जातकाच्या जीवनामध्ये आर्थिक काही चुका झाल्या, कारण तो सप्तमेश, सप्तमाचा अधिपती मारकस्थान म्हणून आहे. आणि अशा तऱ्हेने जातकाला बुद्धिमत्ता तर भरपूर आहे, सगळं आहे, स्वभाव चांगला आहे, मन चांगलं आहे, वृषभ राशीतला चंद्र आहे, पण तरी सुद्धा पंचम स्थानामध्ये असणारा केतू आणि लाभस्थानामध्ये असणारा राहू, आणि ही पत्रिका पूर्णपणे जी काही दूषित झाली तर ती धनस्थानामध्ये मंगळ बुधाची युती. आता ही युती जातकाच्या जीवनामध्ये कौटुंबिक कलह, चुकीचा सल्ला, धनहानी, कोर्ट केसेस याच्यामध्ये जातक पूर्णपणे तिथे हानिकारक, म्हणजे अत्यंत हानिकारक ठरला. बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये तिथे नुकसान झालं. मग शेवटी करायचं काय, हा एक प्रश्न येतो. आता हे जेव्हा होतं तर त्यावेळेला कधी होतं हे सुद्धा आपल्याला पाहता आलं पाहिजे. आता जातक 20 वर्षाचा होता म्हणजे त्यावेळेला व्यवसायाला त्यांनी सुरुवात केली होती. तर तुम्ही बघितलं तर हा गुरु 20व्या वर्षी कुठे आला होता, तर त्या ठिकाणी तो 12व्या वर्षी लग्नात, आणि तिथून 8 स्थान म्हणजे धाग्यामध्ये गुरु जेव्हा आला चंद्रासोबत, तेव्हा ह्याला तिथे स्फूर्ती मिळाली. म्हणजे वयाच्या 20व्या वर्षी, मारवाडी फॅमिलीतली ही व्यक्ती असल्यामुळे लवकरात लवकर व्यवसाय कसा करावा हे त्यांचं धोरण असतं. आणि अशा तऱ्हेने व्यवसायात सुरुवातीला अतिशय चांगला यश मिळालं. नंतर हळूहळू सगळा कलह सुरू झाला आणि जातकाला प्रचंड कर्ज झालं, बँकेचं कर्ज झालं, वडिलोपार्जित प्रॉपर्टी होती ती सुद्धा जप्तीमध्ये आली. आणि असं त्या ठिकाणी फक्त कायद्या अनुसरून राहायला जे घर होतं ते घर मिळालं, बाकी सगळं परत कस्टडीमध्ये होतं. तर या अशा घटना ज्या घडण्यासाठी ग्रह योग काय आहेत तर ते आपण जर तपासले तर त्याकरता तुम्हाला दशमाधिपती मंगळयुक्त, परत लक्षात घ्या दशमाधिपती कोणाच्या सोबत आहे, आणि मंगळ हा अति जलद गतीने म्हणजे कार्य करणारा ग्रह आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी तो पुढे पुढे गेला आणि त्या बुधाचं नुकसान करून टाकलं. बुध हा लग्नेश आहे आणि तो मंगळासोबत असल्यामुळे अविचारी झाला. आणि त्यात लग्नामध्ये गुरु, शनी आणि रवी थोडासा प्राऊडी हे झालं, हेल्थ इश्यू झाले. मग अशा तऱ्हेने जातक लहान वयामध्ये जो काही व्यवसाय केला तो वयाच्या 30व्या वर्षापर्यंत संपुष्टात आला. म्हणजे वय वर्ष 30 आपण जर पाहिलं तर पुन्हा गोचरीचा शनी जो आहे तो त्या ठिकाणी लग्नामध्ये भ्रमण करीत होता. आता हे एवढी कुंडली तुम्हाला सांगितले, तुम्हाला कळली आहे का ते सांगा. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न आपण त्याच्यामध्ये विचारात घेऊ. इथे ही कुंडली अशा तऱ्हेची आहे. त्या कुंडलीबद्दल तुम्ही अभ्यास केला, तुमची मतं जर सांगितली तर आणखी फार बरं होईल. सर तर मला समजली जरा तारीख कुंडली. कळेल का? सॉरी हा सर, काय मला जरा यायला लेट झाला, मला जरा तारीख कळेल का सर? हा तारीख सांगतो, तारीख सांगतो. तारीख जी आहे 30/9/1980, 30 सप्टेंबर 1980, 6:35.
कळलं का? सर आता आपण धनस्थानातला मंगळ प्रत्येकाला त्रास देतो का? नक्की ओके सर. नक्की. धनस्थानातला मंगळ जातकाच्या जीवनामध्ये अनाठायी खर्च करतो. साठवलेली संपत्ती, मंगळ हा भूमीचा कारक आहे, त्यामध्ये पुन्हा साठवणूक करावी लागते, पुन्हा संपते, पुन्हा करावी लागते. पण कुटुंबापासून तिथे त्रास हा होतो एवढं निश्चित. कळलं का? सर यही मंगल अगर अष्टम में रहेगा तो वही सेम। नहीं, अष्टम अष्टम का दुख अलग है, अच्छा ये सर, यहाँ मारक स्थान का दुख है। ओके सर। अष्टम का दुख अलग है, धनस्थान के अंदर मंगल होना प्रायश्चित है। सर मग तो लग्नेश जर असेल मंगळ आणि तो लग्नामध्ये जर असं हा दुसऱ्या स्थानात तो जर गुरु सोबत असेल तर मग सर? मी काय म्हटलं मॅडम, की हं. मंगळ हा धनस्थानात नसावा, हो ना, धनस्थानातच जर असेल तर. तरी सुद्धा मंगळ हा त्या ठिकाणी हानिकारकच ठरेल. गुरुमंगळाची हो का? युती, तुमचं असं म्हणणं आहे की गुरुमंगळाची युती ही धनस्थानात असेल तर हा. तरी सुद्धा आर्थिकदृष्ट्या जातकाचा अनाठायी खर्च होतो. हो. अनाठायी खर्च म्हणजे ज्याला आपण लॉजिक नसतं अशा ठिकाणी हा, खर्च होतो. बरोबर. सेव्हिंग ठेवलेले पैसे फुकट जातात, हो. तेव्हा त्या ठिकाणी आर्थिक हानी ठरलेली आहे. बरोबर. उपाय पण सांगाल सर शेवटी? नाही नाही, उपाय सगळं आता माझ्याकडे नाहीये, हो. पण हे अशी घटना आहे. हा. तर तरी सुद्धा तर म्हणजे मंगळ तुम्ही निर्बली असेल कर्क राशीचा वगैरे तरी सुद्धा हेच परिणाम तरी दिसून सुद्धा येतील. हो हो 100%. ओके. मंगळाची जी स्थिती धनस्थानामध्ये, तुम्ही अनेक कुंडल्या पहा, अनेक, अच्छा. आणि त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये कौटुंबिक वाद, कधी हा. कधी जातक हा जो आहे हार्ड टंगने असतो, त्याच्यामुळे त्याचं घर कुटुंबाचं नुकसान होतं, लोकांच्याकडे बोलण्याकडे त्याचा कल जो आहे तो वेगळा असतो. तर हो मंगळ हा हो निश्चितच. वाचस्थानामध्ये बरोबर. योग्य नाहीये असा भाग आहे. बोलणं म्हणजे हार्श जिवारी लागणार असू शकतं. येस, तर त्याच्यामुळे तिथे बरोबर. ह्या जातकाला बरेचसे प्रसंग निर्माण झाले, आणि ते त्याच्या ह्याच्यातून, मंगळ हा भ्राताकारक आहे, तर तो तृतीयेश आहे, म्हणून प्रत्येक लग्नावरती मंगळाचा विचार करताना तृतीय स्थानाचा अधिपती कोण आहे आणि ती रास कोणती आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. म्हणजे इथे हानिकारक ठरणारा ग्रह आणि रास आणि स्थान हे कोणतं आहे याचा विचार करणं गरजेचं आहे. ओके सर. धन्यवाद सर. ओके. सर मंगळ हा अष्टमेश पण आहे आणि तृतीयेश पण आहे. हं. बुधासोबत बसलाय, दारिद्र्यांशात आहे, हं. त्यामुळे त्रास झाला. आणि बिझनेस मग फक्त 10-1 वर्षच केला का? हा, म्हणजे 10 वर्ष केल्यानंतर मॅडम काय माहितीये का, की इथे हा. बुध हा दरिद्र अंशामध्ये आहे मॅडम. हो हो होय होय, मंगळ ह्याच्यात आहे, सौम्यांश मध्ये आहे ना सर, विषय हो हो, बुध बुध हा दरिद्र, दारिद्र्यांश. हा. मग आता विचार करा, लग्नेश जर दरिद्र अंशामध्ये असेल तर तुम्हाला हे सुद्धा, तुमची जी काही विचार आहेत ना, चर्चा केली आता तुम्ही, हे सुद्धा हा. पाहणं अत्यंत आवश्यक आहे. ह्या सगळ्या बाजूने तुम्ही कुंडली पाहिली तर तुम्हाला तिथे रिझल्ट हा आपल्याला प्रत्यक्ष पाहता येतो किंवा दिसतो. वाईट नाहीये, तुमचं म्हणजे अभ्यास करण्याची जी पद्धती आहे ती योग्य आहे. दॅट्स गुड. थँक्यू सर. सर कुठला पण ग्रह दरिद्रांश मध्ये असला तर त्रास होतो? हो, माणसाच्या जीवनामध्ये हे आपल्याला जे सांगितलेलं आहे, सिंह राशी, कर्क राशी, तूळ राशी, ह्याच्यामध्ये दरिद्रांश आहेत, तर ते दरिद्रांश जातकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी अशा घटना घडवतात, आणि इथे जेव्हा रिझल्ट आपण करतो तर त्यावेळेला ते स्थान महत्वाचं आहे. तूळ रास आहे म्हणजे वैवाहिक जीवनातून आरंभ झाला आणि तिथे आर्थिक दगाफटका व्हायला सुरुवात झाली. मग धनस्थान हे आर्थिक दृष्ट्या आपण पाहतो तर आर्थिक स्थितीला इथे जातकाला धोका पत्करावा लागला, आणि
नुकसान झालं, परत जीवन सुरुवात करावी लागली. वयाच्या 30व्या वर्षी लग्नी ज्या वेळेला शनीचं भ्रमण सुरू झालं आणि त्याच्यानंतर इथे त्रास व्हायला सुरुवात झाली, त्यावेळेला गुरु पुढे निघून गेला होता. कळलं? आता जर आपण पाहिलं तर तिथे गुरु हा पुढे 30 वर्षामध्ये 24 आणि 6 म्हणजे 6व्या स्थानामध्ये गुरु गेला तिथे, म्हणजे षष्ठ स्थानात आला ना कुंभ राशीला. बघा, हो सर, कुंभ राशीला आला. मग ते असं कॅल्क्युलेशन करायचं, म्हणजे 80 अधिक 30 2010 आणि 6 2016. मग 2016ला गुरु कुठे होता? आणि पुन्हा ती युती मकरेला 2016ला कुठे होता गुरु? सिंह राशी सिंह राशीमध्ये आणि वृश्चिकेमध्ये शनी. हा, आता वृश्चिकेतला शनी सुद्धा हानिकारक नाही का? आणि सिंहेतला शनी का सिंहेतला गुरु? सिंहेतला गुरु ना. सिंहेतला गुरु. गुरु सर. मग त्याच्यामध्ये तिथे अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो आपल्याला पाहता आला. आता आपल्याला मुख्य जायचं आहे भावमध्येकडे. मॅडम, जरा भावमध्येची कुंडली तुम्ही लावली तर बरं होईल. हो, लावते. आता हा जो भावमध्येचा तुम्ही थोडासा विचार करा, ही रास आहे कन्या, आणि एकूण एक भाव जो आहे हा 14 अंशाचाच आलेला आहे बघा तुम्ही पूर्णपणे. हो सर. हो सर. हो सर. काही बदल नाही आला त्यामध्ये. काहीच नाही. आता काही बदल नाही येणं म्हणजे 14 अंशाला हस्त नक्षत्र आहे नाही का कन्या राशीमध्ये. हा. मस्त. 10 अंशाला हस्त नक्षत्राचा आरंभ कर्क राशीमध्ये कन्या राशीमध्ये होतो. मग 14 अंशाला आपण बघितलं 10 आणि 13 20 म्हणजे ऋषभ नवमास येतो सगळ्या याचा, म्हणजे लग्नातला. सॉरी. मग नंतर तुळेला तुम्ही गेलात तर 14 अंशाला नक्षत्र कुठलं येईल तर स्वाती येईल, आणि 20 अंशाला विशाखा सुरू होईल नाही का. त्याच्यानंतर वृश्चिकेला 14 अंशाला आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी अनुराधा येईल, धनुला पूर्वाषाढा येईल, मकरेला श्रवण येईल, कुंभेला पूर्वा भाद्रपदा येईल, मीनेला त्या ठिकाणी रेवती येईल का रेवती नाही उत्तरा भाद्रपद येईल. उत्तरा भाद्रपदा येईल. हा. मेषेला भरणी येईल, वृषभेला रोहिणी येईल, मिथुनेला आर्द्रा येईल, कर्केला पुष्य येईल, आणि सिंहेला पूर्वा फाल्गुनी येईल. अशा तऱ्हेची ही नक्षत्राची शृंखला आहे. मग ते भावमध्यामध्ये आपण जर बघितलं तर गोचरीचा आपला विषय काय चालला होता गेल्या वेळेला की सूर्य ह्या ठिकाणी भ्रमण करते वेळी तुम्हाला ही नक्षत्र पाठ हवीत की जेणेकरून गोचरीचा सूर्य एका महिन्यामध्ये इथे त्या ठिकाणी जाणार आहे, आणि त्या दरम्यान त्या जातकाला काहीतरी चांगल्यापैकी लिफ्ट मिळेल का. तर आत्ताचा समजा महिना जो आहे तर त्या ठिकाणी सूर्य आता वृषभ राशीमध्ये होऊन नंतर आता तो मिथुनेत जाणार आहे. मग लगेच त्या ठिकाणी तुम्हाला वृषभेत जर जायचं असेल तर सूर्याने ऑलरेडी त्या ठिकाणी 14 अंश ओलांडलेले आहेत. मग त्या ठिकाणी मीन राशीपर्यंत त्याला वाट पाहावी लागणार. मग आता हे जे 14 अंश आहेत ना, तर त्याला कारण पण असं आहे की जातकाची जन्मतारीख जर तुम्ही तपासली तर त्या ठिकाणी जन्मतारीख ही कोणती आहे बघा, 30 तारीख आहे ना. म्हणजे 15 दिवस अगोदर नाही का. 15 दिवस अगोदर जे काही भाव असतात तर ते त्याला लागू पडले, म्हणजे किंवा 15 दिवसानंतर, दोन पैकी एक, अगोदर किंवा नंतर.
आता वृषभ राशीला जेव्हा 14 अंश सूर्य ओलांडून गेलेला आहे, मग आता अपेक्षा काय आहे तर मिथुन राशीमध्ये 14 अंश आर्द्रा नक्षत्र जेव्हा येईल, आर्द्रा नक्षत्र हे जे आहे 6 अंश 40 कडेला सुरुवात होते आणि आर्द्रा नक्षत्र 20 अंशाला संपतं. म्हणजे तिथे तुम्हाला जातकाला मिथुन राशीमध्ये सूर्य येईल त्यावेळेला आशा ठेवणं गरजेचं आहे. आता ती आशा जी आहे ती दशम स्थानातली आहे. मग तेव्हा काय पाहायचं आपण तर आर्द्रा नक्षत्राचा बिंदू हा दशम स्थानामध्ये आहे आणि जातक आपल्याकडे उद्योगासंदर्भात आलेला आहे, व्यापारासंदर्भात. लक्षात येते का बरोबर सगळ्यांच्या? येते सर. इथे आपण आता मिथुन रास का धरली कारण आता सूर्य तिथे येणार आहे, नाही का? मग आजचा सूर्य आपण जर बोला मॅडम. 22 जून ते 5 जुलै मध्ये आग्रामध्ये असेल. हा, मग त्या ठिकाणी सूर्याचं जे काही भ्रमण आहे ते त्या जुलै महिन्यामध्ये येणार. मग तेव्हा जातकाला आपण सांगू शकतो की अशा तारखा तुला मिळतील, त्यावेळेला तू एखादी गोष्ट करायची असेल तर तिथे तुला यश मिळू शकेल, व्यवसायामध्ये कायापालट होईल. पण हे सगळं आर्थिक नुकसान जे घडलं जातकाचं, तर तुम्हाला जातकाच्या जीवनातील जी काही स्टोरी आहे, तो दुःख घेऊन आपल्याकडे आलेला आहे, तर त्याचं दुःख ऐकून घेणं हे आपलं काम आहे. म्हणजे त्या ठिकाणी काय काय घटना घडल्या तर आपला अभ्यास असा आहे की आपल्याला कशामुळे घडल्या घटना, तर धनस्थानामध्ये मंगळ बुधाची युती ही परमिटेड नाहीये, लग्नेशच मंगळासोबत गेलाय. आता एक नियम काय आहे की लग्नेश कोणासोबत बसलाय तर ते ओव्हर डेअरिंग असतं. कधी कधी ते फायदेशीर आहे का हानिकारक आहे. बऱ्याच वेळेला ओव्हर डेअरिंग नुकसानकारक पण ठरतं, हानिकारक पण ठरतं. बऱ्याच वेळेला ती फायदेशीर पण ठरतं. म्हणजे काही गोष्टी तुम्ही जर काही आव्हानात्मक घेतल्या नाही तर तुम्हाला तसंच राहावं लागतं आणि त्याच याच्यामध्ये जर आव्हान स्वीकारलं आणि नुकसान झालं तर त्याला सुद्धा जबाबदार आव्हानच असतं. मग तशाच प्रकारे ह्या कुंडलीमध्ये त्यांनी जे काही आव्हान स्वीकारलेलं आहे तर ते त्याला हानिकारक ठरलं, कारण तो लग्नेश बुध हा मंगळयुक्त आहे. मंगळ पराक्रमेश आहे, अष्टमेश आहे. आता अष्टमेश म्हणून जो काही विचार आपण करतो तर तो सुद्धा निश्चितच करावा, कारण अष्टमेश जरी असला तरी सुद्धा तो अडचणी निर्माण करणारा आहे. अष्टम स्थानात ही मेष रास असल्यामुळे जी काही अंतर्गत दुःख आहेत जी नैऋत्य दिशेकडून येणारी, तर अशा वेळेला जातकाला ती निश्चितच हानिकारक ठरते. आणि लग्नी शनी आहे तो त्याला तिथे विचारामध्ये ढकलणारच. आणि बऱ्याच पत्रिका जेव्हा तुम्ही पाहाल तर जातकाची झोप उडवून टाकणारा शनी आहे. असा एखादा तरी प्रसंग जातकाच्या जीवनामध्ये येतो आयुष्यामध्ये की जातकाची झोप उडून जाते. मॅडम पत्रिका हे काढता तर काढा जरा. लक्षात आलं का? हो सर. म्हणजे लग्नी शनी आहे. आता गुरु सुद्धा आहे, सूर्य पण आहे, पण सूर्य शनी यांचं नातं जे आहे ते एवढं योग्य नाही. गुरु सुद्धा तुम्ही आता पहिल्यांदा हे पाहताय की रवी अगोदर आलाय आणि गुरु नंतर आलाय. बाकी इत्यादी पत्रिकेमध्ये तुम्ही पाहिलं तर सूर्य नंतर येतो, गुरु अगोदर जातो, नाही का? म्हणून हे हो पाहणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. बघा तुम्ही. सर, सर अशीच मंगळ बुध माझ्याकडे ना युती सर मग हे असं काय झालं, सूर्य पहिले आणि नंतर गुरु आला? ती ह्याची जी खगोलीय जी भूमिका आहे ना ती त्यावेळेला तशी होती, कळलं का? तर लग्नी तर शनी माझ्याकडे पण एक अशी पत्रिका होती तुळ लग्नाची म्हणजे आहे. तर डबल मार्केट मंगळ धनस्थानात, आणि आता जे तुम्ही सगळे नियम सांगितले ना, प्रॉब्लेम हा. जसे
सेम तसे प्रॉब्लेम तयार आहेत त्यांच्याकडे. आणि दुसरी एक अशीच आहे, पण तूळ लग्नाची, लग्नी गुरु आहे, पण सप्तमामध्ये रवी शनी युती असल्यामुळे अशा अचानक घटना अचानक आयुष्यात म्हणजे अनपेक्षित घटना घडत गेल्या काही काही वेळेला. बरोबर. हे नियम एकदम 100% एकदम लागू पडतात, जे आपल्याला पुस्तकात नाही मिळत, पण हे असं होतं आयुष्यात. पत्रिका पुस्तकातल्या पत्रिकेचं विवेचन शास्त्री परीक्षेसारखं असतं. हो कळलं हो ना? त्याच्यामध्ये हो. काही दम नसतो. कधी कधी आपण पुस्तक वाचून जर समजा फलादे शिकवायला गेलो तर त्या ठिकाणी आपलं चुकतं. आणि जे लोक वाचून जे आहेत ना आता शास्त्रीला बसलेले, एका विंडो मध्ये बसून एक मनुष्य पत्रिका वाचतोय आणि मुलगी लिहून घेता, तर ते शास्त्री परीक्षेला योग्य नाही. कथाकथन महत्वाचं आहे. सर मंगळ हो बुध सर. युती कुठेही असली तरी ती वाईटच आहे ना. हो आता हो, इथे धनस्थानात त्रासदायक. आहे म्हणून कौटुंबाकडून त्रास, पण कुठेही असली तरी त्रासदायकच असेल ना इथे. हो, कुठल्या ना कुठल्या घडामोडी त्या घडणारच. मंगळ हा घडणारच. हो न्यूसन्स क्रिएटर प्लॅनेट आहे. त्याच्यामुळे बरोबर. त्या ठिकाणी तो बुधाचा एक तर शत्रू आहे. पण हो आता हा बुध शुक्रयुक्त असता तर 12व्या स्थानात असता तरी सुद्धा चालला असता. होय होय रवियुक्त असता बरोबर. तरी चाललं असतं. चाललं असतं. स्वतःच्या हो राशीत असता तरी चाललं असतं. पण तो मंगळ हा एकटा असता तरी सुद्धा गोंधळच आहे. होय होय अधिक तो लग्नेश बरोबर. दरिद्र अंशामध्ये, ही सुद्धा महत्वाचा पार्ट आहे की जातकाला आर्थिक हानी ही होणारच. निर्णय दरिद्र चुकवायला पण ह्या दोनच ग्रह कारणीभूत ठरले असतील त्याचे. yes, yes. सर मग यांची बरोबर. प्रॉपर्टी गेली का सगळी? सगळं सीज झालं. पण सर यांचे नक्षत्र वेगळे आहेत ना, बुधाचा आणि ह्याचा, नक्षत्राचा काय संबंध आहे मंगळाचा. याच्यामध्ये? मॅडम, नक्षत्राचा अच्छा, संबंध काय आहे? सोबतच नाही पाहिजे आता मला म्हणजे सांगा डिस्टन्स मॅडम. आहे असं म्हणते मी. मग थोडं वाचू शकतो का? आता दरिद्र अंशामधला बुध नाही, तो चूक आहे. आणि तो चित्रा नक्षत्राच्या चतुर्थ चरणात आहे. आणि हो, मंगळ जो आहे तो विशाखा नक्षत्रामध्ये विशाख. आहे. हो. मग एक नक्षत्र अंतर आहे. आता नक्षत्राच्या बाबतीमध्ये तुम्ही म्हणाल की विशाखा नक्षत्र अतिशय चांगलं, ऍग्री विथ यू. व्हॉट अबाउट द प्लॅनेट? द पोझिशन ऑफ द प्लॅनेट इज व्हेरी डिफरंट. कारण तो मारक स्थानामध्ये आहे. धनस्थानात हो. मंगळ तर हा पण परमिटेड नाही. गुरु इथे दुसरा मार्केश आहे ना, विशाखा जरी चांगला आहे म्हटलं तरी. बरोबर आहे, विशाखा चांगलं नक्षत्र आहे, पण प्लॅनेट कोण आहे आणि हो ना. स्थान कोणतं आहे? हा, नाही म्हणजे तो मार्केशाच्या नक्षत्रात आहे आणि मार्ग स्थानात आहे हो. मंगळ, म्हणजे दुहेरी त्याचा इम्पॅक्ट झाला. बरोबर बरोबर. फक्त नक्षत्रावरती फलादेश देता येत नाही. तुम्हाला स्थानामध्ये असणारा ग्रह हा त्या नक्षत्रामध्ये प्ले करताना तिथे तुम्हाला चांगल्यापैकी यश मिळवून देईल का? एक तर आपण त्याला मारकस्थान म्हणतो. मंगळ हा परमिटेड नाही आहे धनस्थानामध्ये. तुम्ही अनेक लोकांच्या कुंडलीमध्ये पहा, मंगळाची दृष्टी जरी त्या धनस्थानावर असेल तरी सुद्धा जातकाच्या हातून धनस्थानाचा आणि कौटुंबिक प्रश्नाचा काही ना काहीतरी तिथे हे तयार होतो, मॅटर तयार होतं. मंगळाची दृष्टी, मंगळ स्थानात असणं. आता मंगळाची दृष्टी कधी लाभातून तो धनस्थानामध्ये पाहिल, बरोबर आहे, अष्टमातून पाहिल, नाही का? मग त्या ठिकाणी सप्तम अष्टमातला मंगळ धन पाहतो तरी सुद्धा प्रश्न तयार होणार. लाभातला मंगळ धनस्थानात पाहतो तरी सुद्धा धन प्रश्न तयार होणार. आता कुटुंबातील आर्थिक नाही पण कौटुंबिक समस्या हा निर्माण होणारच आहे. म्हणून मंगळ हा जिथे पाहिल तिथे सुद्धा वाद होईल आणि जिथे असेल तिथे सुद्धा. पण त्याला स्थान जर योग्य आलं, आता उदाहरणार्थ षष्ठ स्थान समजा मंगळ आहे तर तो लग्नावर दृष्टी टाकेल, धनस्थानावरती टाकणार नाही. पण सप्तमातला धनस्थानावरती पाहिजे, अष्टमातला धनस्थानावरती पाहिजे. मग सप्तमातला मंगळ, मी तुम्हाला सांगितलं ना त्या दिवशी की घरातील 3-3 टीव्ही नातवाने तोडले. आर्थिक नुकसान झालं ना धनस्थानावरती मंगळाची दृष्टी, नाही का? हो सर, माझं झालं सर, 2007 ला झालं नुकसान.
तुमच्या धनस्थानात तुळेचा मंगळ आहे का? नाही नाही, माझं सप्तमात मंगळ आहे, त्याची दृष्टी धनस्थानावर आहे आणि तो मीनेचा मंगळ आहे. हे असं घडतं. तुम्हाला पत्रिका वाचनामध्ये या सगळ्या गोष्टी येतात. जातकाचे प्रश्न कशा रीतीने जातकाच्या जीवनात उपस्थित झाले, उत्पन्न झाले, आर्थिक नुकसान का झालं. अधिक मंगळ पंचम स्थानावर पाहतो, तिथे केतुशी केंद्र योग आहे, अष्टमावरती पाहतोय आणि चंद्रावरती पण पाहतोय. बघा, चंद्रावरती म्हणजे भाग्यस्थानावरती पण पाहतो ना. मंगळ जेव्हा भाग्यस्थानाला पाहतो त्यावेळेला भाग्यासंदर्भात जातकाला कष्ट करावे लागतात. म्हणून सर पत्रिकेमध्ये आता बोला. इथे रवी येणार मिथुनेत आणि तिथे आहे गुरु पण असणार आणि हे दोघं पण आद्रामध्ये असणार, तरी पण मग ते फ्लोएंटली चालेल का काही नाही, त्रास आता होईल? तेव्हा काय नाही, तेव्हा काय म्हणून गोचर महत्वाचं आहे मॅडम, की रवी आपण मिथुन राशीचं पाहिलं 14 अंशाचं, त्यावेळेला काहीतरी पुन्हा घटना शनीची अशा नाही, शनीची दृष्टी आहे, पण तरी सुद्धा त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये चांगली घटना होण्याची शक्यता आहे. आता शनी मीनेतून आहे तर दक्षिणावरती दृष्टी नाही आहे, भाग्यावर हो दृष्टी आहे. गोचरी बरोबर बरोबर कळलं का? हो. आणि लग्नावर आहे, चतुर्थात आहे. आता गुरु पण चतुर्थात पाहणार आहे, पण गोचरीचा रवी हा 14 अंशाला जेव्हा येईल त्या दरम्यान जातकाच्या जीवनामध्ये तिथे गुरु 14 अंशावरती असेल का, हा पहिला प्रश्न. हा बरोबर नसेल कळलं? तो. हो. मग त्यावेळेला रवी पुढे निघून जाईल. 17 आता जुलैला सर गुरु 14 अंशात आहे. किती 14? 17 जुलैला 14 अंश 13 कला आहे. म्हणजे त्या ठिकाणी दोघं जण एकाच बिंदूवरती असतील. हा, एका 9 अंशात येतील ना ते. रवी पण. जवळपास एका ठिकाणी असतील ते. कळलं का? सर, हे जवळपास. लग्न दरिद्र राशीमध्ये नसेल तर आर्थिक हानी कमी झाली असते का? काय म्हणता? दरिद्र राशीमध्ये नसता बुधत तर आर्थिक हानी कमी झाली असती का? कमी झाली असती, कमी झाली. शेवटी दरिद्रांशाचा इफेक्ट हा होतोच ना. तुमच्या समोर पत्रिका आहे, आर्टिफिशियल नाही आहे. कळलं का मॅडम? तुमच्या समोर पत्रिका आहे, त्या पत्रिकेचा शोध घेतला तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की कोणते ग्रह कसे आहेत, कशा रीतीने आहेत. पण गुरु परकेत जातोय 14 जुलैला. कधी मॅडम? जून 15ला पाहिजे ना. नाही, आता ऐका, ऑक्टोबर मध्ये जातोय का नोव्हेंबर मध्ये? सर 18 ऑक्टोबरला जातोय, 18 ऑक्टोबरला. मग 18 ऑक्टोबरला जातोय ना. 15 ऑक्टोबरला सूर्य कुठे असेल बघा तुम्ही. 15 ऑक्टोबरला. मग 15 ऑक्टोबरला सूर्य कुठे असेल, असं आहे ना. 15 ऑक्टोबरला कन्येमध्ये 27. कन्यामध्ये तुळेमध्ये आहे सर सूर्य. तुळेत. 2 मिनिटं थांबा, 1 मिनिट. कॅल्क्युलेशन विचार करा. ज्या वेळेला सूर्य तूळ राशीमध्ये असेल 15 ऑक्टोबरला, त्यावेळेला गुरु कर्केला जातोय हे निश्चित आहे का? नाही, 16 ऑक्टोबरला गुरु जस्ट नाही, 19 ऑक्टोबरला जातोय गुरु कर्केत. पण ठीक आहे, 19 ला जातो. पण 19 जातोय. मग सूर्य हा त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर स्वाती नक्षत्रामध्येच असेल. कळलं का? चित्रामध्ये सर. चित्राचं तिसरं चरण. चित्रा तिसरं चरण येतं. चित्रा कसं तिसरं चरण येईल मॅडम? हो सर. तुम्ही ऑक्टोबर म्हणताय, सप्टेंबर महिन्यामध्ये 15 तारखेला कन्या राशीमध्ये येतोय. हा, मगाशी आपण सप्टेंबरचं काढलं होतं. 1 मिनिट गोंधळ करू नका. 15 ऑगस्ट सिंहराज, 15 सप्टेंबर कन्या रास, 15 ऑक्टोबर तूळ रास. मग तूळ राशीला 15 ऑक्टोबरला आल्यानंतर दरिद्र अंशामध्ये
जायला तिथे त्या सूर्याला 8 दिवस लागतात. म्हणजे 6 दिवस 8 तास 16 तास लागतात. कळलं? तिथून तो स्वाती नक्षत्रामध्ये येईल. 15 आणि 6 किती झाले 21. 22-23 तारखेला तो स्वाती नक्षत्राच्या पहिल्या चरणात धनुर्मासामध्ये असेल. हो हो सर. हो सर, हो 24ला बरोबर आहे. संध्याकाळी रात्री 24ला. हा. मग आता त्यावेळेला गुरु ऑक्टोबर महिन्यामध्ये कर्केला जातोय का? हो, जस्ट त्या दिवशीच जातोय. हा, मग जातोय. मग तो का जातोय? त्या ठिकाणी कर्क राशीला पुनर्वसू नक्षत्राचं पहिल्या चरणामध्येच तो रेंगाळणार आहे. आता हा भाग जो आहे ना 29 मॅडम, कलांवरती हा आहे. हा आधीच जातोय तो. हा खगोलीय भाग आहे. आता एवढ्या लांबून पण जर गुरु ट्रान्झिशनमध्ये राशांतर करत असेल तर त्याला कारण काय, नियम काय, याचा विचार केला, याचा शोध घेतला पाहिजे. कळलं? म्हणजे जे एफएमरीज बनवलेले आहेत किंवा ज्या लोकांनी जी कुंडलीची रचना केलेली आहे त्यांनी काहीतरी अभ्यास केला असेल ना. हो सर, जेव्हा रवी चित्राला येईल तेव्हा गुरु पुनर्वसू मध्ये जाईल आणि पुनर्वसूमध्ये जाईल. मध्ये 29 चतुर्थ अंशावरती. चरणामध्ये असेल. 29 कलावरती, कर्क 0 राशीमध्ये, कर्क राशीच्या पहिल्या चरणामध्ये असेल हो, कर्क राशीच्या, पुनर्वसू. आणि पुनर्वसूच्या चतुर्थ चरणामध्ये असेल. करेक्ट. कळलं का? हो. बर, आता राहिला भाग, तुम्ही स्वातीपासून विचार केला तर आराद्रा 9 नक्षत्र होतात, नाही का? 10वं नक्षत्र कुठलं येतं, परत जन्म येईल की नाही? हो. मग त्याच वेळेला गुरु कर्क राशी मध्ये जातोय की नाही? नाही का? मग परत तो थांबवून सूर्य त्याला परत घेऊन येतोय की नाही मिथुन राशीमध्ये डिसेंबर महिन्यामध्ये? काय वाटतं कुलकर्णी मॅडम? कोणत्या डिसेंबरच्या किती तारखेला गुरु पुन्हा मिथुन राशीमध्ये येणार आहे? 2 डिसेंबर. हा, मग 2 डिसेंबरला आकाशामध्ये सूर्याची स्थिती पहा, वृश्चिक राशीमध्ये असणार की नाही? हो सर. मग वृश्चिक राशीमध्ये आणि एक राशीचा जो अंतर आहे तेवढ्यामध्ये गुरु जाणार, वास्तव्य करणार आणि पुन्हा येणार. म्हणजे विदिन सूर्य जोपर्यंत वृश्चिक राशीमध्ये पूर्ण भोगत नाही तोपर्यंत गुरु तिथे राहणार आणि मग परत येणार, परत नाही का? येणार. हो हो सर. म्हणजे 42 दिवस का 46 दिवस गुरुचं वास्तव्य कर्क राशीमध्ये कर्क असेल, आहे. हे हो. निश्चित झालं. त्याच्यानंतर पुन्हा गुरु हा वक्रीत असणार आणि तो पुनर्वसू नक्षत्राच्या प्रथम चरणापर्यंत येणार आणि पुन्हा मार्गी होणार. हा, हो. नाही का? हो हो सर. हा. 11 मार्चला मार्गी होईल. मग त्यावेळेला रवी कुठे असेल? 11 मार्चला कुंभ राशीमध्ये असणार हो सर, मॅडम. कुंभेत आहे. कुंभे ते 26 अंशावर. आणि हो. त्यावेळेला तो गुरुच्याच नक्षत्रामध्ये असणार. बघा तुम्ही हो. हो कशा. सर. पूर्व भाद्रपदामध्ये आहे रवी आणि पुनर्वसूमध्ये गुरु असणार. ही कनेक्टिव्हिटी नक्षत्र ते नक्षत्र आहे. कळलं? हो. म्हणून हे सूर्यादी ग्रह त्याला म्हटलेलं आहे. ऑर्बिट असंच चालतं. बरं, फलादेशाकडे जा. आता ते राहू द्या, खगोल राहू द्या, फलादेशाकडे जा. फलादेश जातकाच्या जीवनामध्ये मिथुन राशीला गुरु आल्यानंतर परिस्थितीमध्ये बदल होईल का होणार नाही? तो 12 वर्षानंतर मिथुन राशीमध्ये त्याने प्रवेश केलेला आहे. त्याच्या अगोदर 12 वर्ष आर्थिक तिथे हानी झाली होती. एक तप ज्याला आपण म्हणतो ते गुरुकडेच आहे आणि मग तिथून त्याला पुढे चालना मिळालेली आहे, मिळणार आहे, हे निश्चित आहे. हो सर. म्हणजे तिथे भावमध्येचा उपयोग आहे की नाही आहे? आहे आहे.
बरं, कर्क राशीमध्ये गेल्यानंतर त्या कर्क राशीच्या भावमध्यापर्यंत गुरु जाणार नाही. गुरु फक्त 3 अंशापर्यंत प्ले करणार आणि पुन्हा मागे येणार आणि पुन्हा मागे तो 10 अंश येणार. कळलं? पण तरी सुद्धा मिथुन राशीमध्ये जातकाच्या जीवनामध्ये काही व्यवहार त्यांनी जर सुधारणा केली, जे काही पैसे कमावायला सुरुवात करेल, तर ती जी काही पैशाचं हे जे आहे ते दुसऱ्याच्या नावावरती जर केलं तर त्या ठिकाणी तो तरला जाईल, नाही तर पुन्हा त्याच घटना होतील. म्हणून पैसे हे कोणाच्या नावावर असतील तर ते टिकतील किंवा जातील. कळलं? आणि इथे ही आर्थिक बाबतीतली पत्रिका असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित फलादेश देता आला पाहिजे. चव्हाण मॅडम, तुमचं काय मत आहे? हो सर. दशमात गुरु रवीची युती झाल्यानंतर जातकाच्या जीवनामध्ये बदल घडेल की नाही? घडणार सर. आणि दुसरा भाग असा आहे की जातकाच्या चतुर्थ स्थानामध्ये असणारी रास आणि सप्तम स्थानामध्ये असणारी रास ही गुरुची आहे. शनीची 10वी दृष्टी चतुर्थावरती आहे, गुरुची 7वी दृष्टी चतुर्थावरती आहे, रवीची 7वी दृष्टी सुद्धा चतुर्थावरतीच आहे. म्हणजे हे 3 ग्रह जेव्हा चतुर्थ स्थानाला पाहतात त्या दरम्यान चतुर्थ स्थानाचा विकास होईल का होणार नाही? होईल ना. होईल ना. गुरुची स्वतःची रास आहे ना. असं होणार. म्हणजे जे काही कष्ट जीवन काढलेलं आहे, ज्या काही समस्याला तो सामोरा गेलेला आहे, बरीच वर्ष जातकाच्या जीवनामध्ये काही मॅटर जे आहेत ते पेंडिंग राहतात. त्याला कारण सुद्धा अशीच असतात. आता तुम्ही पुण्याच्या बाबतीमध्ये बघितलं तर त्या ठिकाणी ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्या गायकवाड फॅमिलीच्या ह्याच्यामध्ये 1000 कोटीची संपत्ती असून सुद्धा मोक्का लावून पिता पुत्र जेलमध्ये गेली 4 वर्ष आहेत. काही संपत्तीचा उपयोग आहे का? नाही. अशा पत्रिका तपासता आल्या पाहिजेत. कळलं? सावकार गायकवाड सर डीएसके यांची पत्रिका आहे का? डीएसके कुलकर्णी बिल्डर, त्यांची पत्रिका नाही बघा ना आम्हाला अभ्यासाला. नाही, ते तुम्ही कुलकर्णीकडे बघा, ते शास्त्री कुलकर्णी त्यांच्याकडे असतील कदाचित. बरं, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला अशा तऱ्हेने एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये तुमच्या समोरची घटना आहे. आता मॅडम म्हणाल्या DS कुलकर्णी पत्रिका असती तर मी तुम्हाला दिली असती, पण पत्रिका नाही आहे. त्यांची स्वतःची जन्मतारीख त्यांना माहिती नाही आहे. म्हणून इथे ह्या ज्या काही आर्थिक घडामोडी घडलेल्या आहेत पुण्यामध्ये, सावकार एकेकाळचे 7-7, 8-8 महागड्या गाड्या, म्हणजे साधारणतः 25-30 करोड रुपयाच्या गाड्या असताना सुद्धा त्या धूळ खात पडलेल्या आहेत आणि सगळी संपत्ती सरकारमध्ये जमा आहे. सगळं धन जे आहे ते गेलेलं आहे आणि तरी सुद्धा एवढे कष्ट कसे झाले आणि पहिला एवढी श्रीमंती कशी आली याचा दाखला तुम्हाला बरोबर ही कुंडली पाहिल्यानंतर मिळेल. आलं लक्षात? काय वाटतं सांगा. हो सर, विचार करा. बरोबर आहे सर. पुण्यातील घटना, पोद्दार मॅडम, पुण्यातल्या घटना वाचताय ना तुम्ही? हो सर. सर याचे काही डिटेल भेटतील, म्हणजे त्यांची काही बर्थ डेट वगैरे माहिती आहे गायकवाड यांच्यातली? काढतो, शोधतो. Yes, sir. पण तरी आणि सर सुद्धा या पत्रिकेमध्ये हा बोला ना. बोला ना, बोला बोला बोला. सर या पत्रिकेत शुक्राच्या ज्या 2 राशी आहेत त्यापैकी एका ह्याच्यात तर उच्चीचा चंद्र आहे, पण दुसरी शुक्राची राशी ही डिस्टर्ब झालेली आहे, मंगळ आणि बुध, आणि बरोबर. विवाहानंतरच प्रॉब्लेम सुरू झालेत. आणि तूळ येस. राशी म्हणजे पुन्हा इक्वेटरचा संबंध, आपण एक साथ हा हो हो. ऍक्सिस, एक मध्ये काही नाहीये पण 7 मध्ये मंगळ बुध आले, म्हणजे इक्वेटरचा संबंध तो आलाच आहे इथे. हे असे सगळे प्रश्न जातकाचे तयार होतात, भोगावे लागतात.
कितीही माज असतो तो माज उतरला जातो आणि सगळा व्यवसाय डबघाईला जातो. शेवटी त्या ठिकाणी शनी लग्नी बसलेला आहे, हा त्याला कॉम्प्रोमाइज करायलाच लागेल. कळलं? तरी ते लाभातला राहू पण पैसे घालवेल ना. हो बरोबर आहे. म्हणजे पैसे जे आर्थिक जे काही भाग आहे तर तो तिकडे हानिकारकच ठरलेला आहे. एक तर मंगळ, एक तर शनी, एक राहू, पंचमातले केतूचे मित्र, हे सगळ्या प्रॉब्लेम. मनुष्य चांगला आहे, स्वभावाने चांगला आहे, त्याला कारण वृषभ रास आहे, तो राशीचा गुणधर्म आहे. चंद्र हा कोण आहे? लाभेश. त्याच्या राशीमध्ये कोण बसलाय? राहू. चंद्र कोण आहे? लाभेश आहे ना. होय. मग त्याच्या राशीमध्ये सुद्धा बसणारा ग्रह हा हालचाली करतो आणि त्यावेळेला जातकाला दुःख प्राप्त होतं, नाही का? हो सर. काय वाटतं? हे सगळं होण्यामागे कारण काय आहे? तर ही अशीच कारण आहेत सगळे. म्हणजे दुःख येण्याला कारण आपल्याला प्लॅनेटरी पोझिशन वरती निश्चित केली पाहिजे. म्हणून प्लॅनेटरी पोझिशन व्यवस्थित वाचा. तुम्ही आता एक लक्षात घ्या, 0-0 अंशाचा गुरु, 0-0 अंशाचा शुक्र आतापर्यंत पत्रिकेमध्ये तुम्हाला कधी पाहताना आढळलाय का? नाही सर, पहिल्यांदाच लगेच लक्षात येतं. हो ना, नाही. नाही बघितलं, नाही. हे सुद्धा लक्षात ठेवायलाच पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं तर रवी अगोदर आलाय आणि मग गुरु आलाय, हे पण तुम्हाला तिथे दिसेल ना. होय होय होय. मग ह्या सुद्धा गोष्टी फलादेशामध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ज्या वेळेला आपल्याकडे गुरु हा ट्रान्झिट मध्ये असतो त्यावेळेला तो कसा येतोय, कोणासोबत येतोय, कोणाच्या अगोदर येतोय, कोणाच्या मागे येतोय, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि अगोदर आलेला गुरु शनी पुढे असताना आलेला आहे. आणि हा जो भाग आहे, हा माझ्याकडे एक मुलगी होती, तिच्या पत्रिकेमध्ये शनी गुरुची युती ही सिंह राशीमध्ये थोडा काळ होती. याच दरम्यानचा जन्म होता 1980. आणि त्याच वेळेला साधारणतः ह्याच्या 7-8 महिने अगोदर तरी सुद्धा तिच्या वडिलांचं अख्खा आयुष्यभर कमावलेले पैसे ह्या मुलीच्या चुकीमुळे गेले. आणि ही एक 15 वर्षापूर्वीची घटना आहे, 15 ते 20 वर्षापूर्वी. असं आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला विचार करून मांडायच्या असतात. तेव्हा स्पष्ट भावमध्य, स्पष्ट ग्रह, त्याची स्थिती, तो कुठल्या स्थानात आहे आणि स्थानगत ग्रहांची फळे, त्याला फार महत्व आहे. ग्रह हा स्थानाच्या वरती अवलंबून फळं देतो. कळलं? हो सर. अष्टमातला मंगळ, लाभातला मंगळ, हे असे काही दुर्गुण आहेत. सप्तमातला मंगळ अतिशय डेंजर आहे. तो धनस्थानावरती पाहणार म्हणजे आर्थिक नुकसान करणार ठरलेलं आहे. थोडंसं वैयक्तिक असेल तर काही राग मानू नका, पण ही सिस्टम आहे. म्हणून फणफर स्थानातले ग्रह तपासा, हे फार पूर्वीपासून सांगितलेलं आहे. सर, षष्टातला मंगळ पण हानी करेल ना, कारण तो पण भाग्य आणि लग्नाला बघेल. नाही, तो लग्नावर पाहतोय, भाग्यावरती त्याला लग्नावर कष्ट बघून. देईल, ओके. भाग्यावरती त्याला कष्ट देईल. येस. पण धनस्थानाशी निगडीत जर संबंध मंगळाचा आला तर तुम्ही जी पुंजी जमा करता त्याच्यामध्ये काही ना काहीतरी कमतरता निर्माण होते. आत्ता तुम्ही जर मुळामध्ये जर वर्तमानपत्रातल्या बातम्या ऐकल्या किंवा टीव्हीवरती पाहिल्या असतील तर जे काही 200, 300, 500, 200, 1000, 100, आता काल एका इन्स्पेक्टरला पकडलं 100 कोटी रुपये. आता एक आणखी लफडं झालेलं आहे 1000 कोटी रुपयाचं. म्हणजे हे सगळं शुक्ल काष्ट उभं राहतं, त्याला कारण आहेत. हो.
हो सर. आणि सर एकदा बोला. गोचरीचं प्लॅनेट पण तसंच आहे ना सर. येस. सर हे सूर्याचं भ्रमण शनी असल्यामुळे झालं ना इकडे, आणि शनी हा अतिचारी किंवा वक्री वक्री होतो आहे का? नाही 7 डिग्रीवर नाही आहे तर? नाही नाही. कसं होणार, एका राशीमध्ये वक्री कसा होणार तो? नाही नाही, म्हणजे 7 अंश पूर्ण झाले आहेत ना शनीचे, मग 7 वर तो आपण डिग्री वर वक्री होत असतो ना? नाही मॅडम, सूर्य अस्तंगत आहे सोबत तो. असल्यावर होणार नाही. रवीपासून लांब पाहिजे ना. हा अस्तंगत आहे. हा अस्तंगत आहे. आणि हा सांगा सर, मला नाही कळलं. मॅडम, असं आहे, जर समजा रवी वृश्चिकेमध्ये असता तर शनी वक्री दिसला असता, पण तसं नाहीये. शनीच्या षडाष्टक समसप्तक असेल तरच तो वक्री होईल. जर मीनेमध्ये समजा रवी असता तो वक्री झाला असता, नाही का? हो हो सर. कुंभेमध्ये असता तो वक्री झाला असता, हो मेषेमध्ये सर, असता तर वक्री झाला असता. बरोबर. आता मेषेतला रवी वक्री कधी होईल? तो जेव्हा जास्ती अंशाचा जाईल 20 अंशापर्यंत, तेव्हा वक्री होईल. एकदा शनीने 20 अंश ओलांडले की पुन्हा वक्रीकडे पाहणार नाही. हम्म. कळलं? हो. असं आहे. बोला. आणि वक्री जरी मॅडम झाला, आता समजा तुमचं असं म्हणणं आहे, पण याच्यात वक्री वगैरे नाहीये, पण झाला समजा, तर त्यावेळेला तुमचं असं म्हणणं आहे की फलादेशामध्ये काही फरक पडेल का? तुमचं मत. माझं मत नाही, नाही, तुमचं मला मत. हे विचार करायचा आहे की सूर्य गुरुच्या पहिले पहिले आला ना, तर तो त्याचं कारण काय? सांगितलं, खगोलीय कारण आहे ते. हे खगोलीय कारण आहे. म्हणून तुम्ही आतापर्यंत पत्रिका पाहिल्यानंतर 00 अंशाचा गुरु आणि 13 अंशाचा रवी, याचा अर्थ 13 दिवस अगोदर आलाय की नाही? हो आणि ना. हो. आता जर तुम्ही बघितलं की 00 अंशाला ऋषभेला गुरु असताना त्या ठिकाणी कृत्तिका नक्षत्राच्या दुसऱ्या चरणामध्ये रवी होता, आणि गुरु त्यावेळेला मिथुन राशीमध्ये 00 अंशावरती एंटर झालेला आहे. आणि मिथुन राशीमध्ये एंटर होताना तो मृगशीर्ष नक्षत्राच्या तिसऱ्या चरणामध्ये होता. बरोबर आहे? हो हो सर. कृत्तिका, रोहिणी आणि मृगशीर्ष. आता मग तेव्हा तुम्हाला काय करायला पाहिजे, तर चरणांचा विचार केला पाहिजे. 3 आणि 4 7 आणि 2 9, 9 चरण जे आहेत त्याच्यानंतर गुरु एंटर झालेला आहे 10व्या चरणाला, 10व्या पदावरती, 10व्या नवमाशाला. बघा, पहिला नवमाश मिथुनेमध्ये कुठला येईल? तूळ येईल की नाही? आणि हो सर. त्यावेळेला मकर नवमाशामध्ये रवी होता. रवी कुठे होता? मकर नवमाशामध्ये होता ना त्याला. 00 म्हणजे हो मकर हो सर. पासून तूळ 10 नवमास झाले की नाही? हो, 4 आणि 2 6, 10. 9 10. 4 हो आणि 3 7 आणि 3 10. हो हो सर. 9 नवमाशानंतर त्याने एंटर केलेला आहे, म्हणजे 10व्या नवमाशाला त्यांनी एंट्री मारलेली आहे तिथे. पण तो आता तो भाग जो याचा आहे, पण तिथे तुम्हाला लक्ष ठेवलं पाहिजे की त्यावेळेला पण 00 रवी होता आणि गुरु पण 00 होता. पण गुरु अगोदर आला होता आणि रवी नंतर आत्ता येणार आहे, अजून आलेला नाही. आता मिथुन राशीमध्ये गुरु आलाय? नाही आला. रवी नाही आला ना अजून, अजून दिवस बाकी आहेत ना. नाही, वेळ आहे अजून. नाही आला सर अजून. 4 दिवस आहेत ना. हो हो हो. 24 का 25 आहे रवी. बरं, ठीक आहे. फलादेश, आता भाव मध्यला फलादेश बघा तुम्ही, की जातकाच्या जीवनामध्ये त्याला जो काही यश मिळण्याची संधी आता गुरु मिथुनेला आहे, तोपर्यंत सूर्य त्या ठिकाणी प्रभाव टाकणार आहे का? तर ते 12ही भाव जे आहेत त्या भावामध्ये गुरु किती भाव तिथे थांबेल आणि त्याच्यानंतर पुढे जाईल. मग कर्क राशीमध्ये गुरु गेल्यानंतर
राहू सोबत असेल की नाही, मग त्याला फलादेश मिळेल का त्यावेळेला? नाही मिळणार. कर्क राशीमध्ये राहू आहे ना. हो सर, हो. गुरुचांद्राला योग होईल तिथे. मग तिथे जातकाला आत्ताची संधी आहे. जर असं हे जातक तुमच्याकडे आलं तर तुम्ही त्याला काय सल्ला द्याल की आता तुला जे काही कार्य करायचं, जो स्टार्टअप आहे तो तुम्ही आत्ताच्या आत्ताच सुरुवात करा. आणि आत्ता तुमच्या कुंडलीमध्ये ग्रहांचं बळ हे चांगलं आहे, हे सांगता येणार की नाही बघा. हो सर, येईल ना सांगता. म्हणजे त्याला जो काही, ज्याला आपण मोका म्हणू किंवा आणखी काही संधी म्हणू, संधी ती ह्या मिथुनेच्या गुरु आणि रवी मध्येच मिळेल. आणि त्याच वेळेला त्याने काहीतरी सुरुवात करावी. आणि लग्नी शनी आहे तरी सुद्धा पुढे जाऊन शनीचा मूळचा केंद्रयोग आहे दशम स्थानावरती, तेही बघितलं पाहिजे. तिथं स्थानावरती पण दृष्टी आहे, तिथे पण गोंधळ झालेला आहे. आणि नेहमी कन्येचा शनी असेल आणि वृश्चिकेवरती त्याची तिसरी दृष्टी असेल तरी सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये त्या राशी संदर्भात तिथे प्रश्न उपस्थित होतात, त्या स्थानासंदर्भात पण प्रश्न उपस्थित होतातच, निश्चित. येस सर, अगदी बरोबर आहे, होतातच सर. ठरलेले नियम आहेत, हे नियमच तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. हे नियम तुम्ही विसरायचे नाही. म्हणजे त्याला 1 महिन्याचा काळ चांगला भेटणार आहे आता. हो. आणि पुन्हा कर्केत असं गेल्यावर राहू सोबत नाही, राहिल्यावर तेव्हा पुन्हा नाही, एखादा समजा स्टार्ट झालं एखादी गोष्ट तर त्यावेळेला राहू सोबत गेल्यानंतर सूर्य किती वेळ झाले आणि गुरु किती वेळ झाले, तर 1 वर्ष आहे, बरोबर आहे. सूर्य 1 महिना, हा, नाही का. सूर्य 1 महिना आणि गुरु 1 वर्ष. 1 वर्ष. मग आता 1 वर्षामध्ये त्याचे अगोदर केलेली सुरुवात फार महत्वाची आहे. त्याच्यामध्ये जपून वागलं तर त्या ठिकाणी राहू आणि शनीचे किंवा रवीची अडचणी निर्माण होणार नाहीत. पण तरी सुद्धा ट्रान्झिश जे आहे ते तुम्हाला व्यवस्थित पाहणं आवश्यक आहे. आणि सगळे ज्या गोष्टी जातकाच्या जीवनामध्ये ट्रान्झिस्टवरती अवलंबून असतात, आपण प्रवास करतो तो सुद्धा ट्रान्झिस्टवरती आहे, घडामोडी होतात ते सुद्धा ट्रान्झिस्टवरती आहे. आणि त्याला कारणीभूत मूळ पत्रिका ही सुद्धा असते. मी त्या दिवशी तुम्हाला जी चार्टर्ड अकाउंट मुलीची पत्रिका शिकवली त्याच्यामध्ये लाल किताबमध्ये जर तुम्ही बघितलं तर रवी आणि शुक्राच्या युतीमध्ये एक गुरु तयार होतो, कळलं. हो तो सर. एक बेनिफिट आहे. लाल किताबमध्ये रवी रवी आणि शुक्राची युती असं. हा, रवी शुक्र गुरु तयार होतो. रवी शुक्र, गुरु निर्माण होतो, असं आहे. म्हणजे हे काही काही योग जे असतात ते सुद्धा तिथे कारणीभूत ठरतात. मग आता जर लग्नी गुरु तयार झाला, दुसरा गुरु तयार झाला, मग जर तिथे दोन दोन गुरु तयार झाल्याचा फायदाच फायदा आहे ना. हो, असं आहे. कॅमेरा कोणा चालू आहे का? बंद करा, नाही तर काढून टाका. आता चालू बंद केलाय. कोणाचा होता? आता ते संदीप कोणीतरी होते ना, आता आडनाव ए बाबा, कोणी जर कॅमेरा चालू केला तर रिमूव्ह करून टाकणारा. जरा कुलकर्णी मॅडम जरा लक्ष ठेवा, कोण आहे कॅमेरा फटकन मेसेज करा, इथे काढून टाका. ते चेहरा दाखवायचा असेल आपल्या बायकोला दाखवायचा.
बोला पुढे काय. आता हा राहू 6th हाऊस मध्ये गोचरीचा आहे आणि त्याची दृष्टी व्ययस्थानावर म्हणजे सिंहेतल्या शुक्रावर आहे. तर तेव्हा भावमध्याला तर आता बोला बोला त्याचे कसे परिणाम होतील सिंहावर. सांगतो. आता सिंह आता असं आहे मॅडम की 14 अंशाला कुंभ राशीचा भाव मध्ये आहे, बरोबर आहे. आणि राहू आता कुठेशी आहे, तर कुंभ राशीत आहे, बरोबर. हो सोळा सर, अंश कुंभेत आहे राहू. 16 अंश राहू यायला किती काळ लागेल, हा एक भाग बघायचा. 540 दिवस एका राशीमध्ये 30 अंशाला राहतो, म्हणजे 60 दिवसाला किती अंश बघा तुम्ही. 540 भागिले 30 करा. 45 दिवस किती दिवस 55. बघा ना तुम्ही. आता 540 भागिले 9, 60 दिवस होतात का. हो सर. हो हो सर, सर. 954. हा मग 60 16 गुणिले 60 तेवढे दिवस तो राहणार. 16 गुणिले 60 14 840 दिवस तिथे लागतील त्याला यायला. 840. 840 नाही, हे 16 अंशाला यायला. तेव्हा तो बिंदू ऍक्टिव्ह होईल भाव मध्याचा. बोला. तर मग तो कोण कोण आहेत. तर 280 दिवस लागतील ना त्याला 16 अंश यायला. हा म्हणजे जे काही आहे ते मॅडम तिथे येण्यासाठी किती वेळ लागेल हा हा भाग तपासायचा. 60 दिवस आपण नक्की केले की नाही. 9 + 54 60 दिवस जे आहेत ना मॅडम ते एका नवमासाला लागतात. एका 9 अंशाला. कळलं ना? मी ते असं 30 अंशाला 540 तर 16 अंशाला किती असं काढलं. मार्च 2026 ला येईल तिथे हा 14 अंश. बरोबर. बोला आता तुम्ही तुमचा विचार मांडा तुमचे. सर मी विचारू. हा विचारा. सर आता गोचरीचा मंगळ हा व्ययातल्या शुक्रासोबत आहे, तर त्याचं फळ कसं राहील. हानिकारक असेल. हानिकारकच पकडायचं. जेव्हा कसं असतं मॅडम सांगतो तुम्हाला. 0 अंशाचा शुक्र आहे, बरोबर आहे. मंगळ साधारणतः त्या ठिकाणी 32 तास राहील एका अंशाला. मग एंटर झालं मंगळ सिंह राशीमध्ये की 32 तास त्या माणसाला घातदायक आहे. अच्छा. 30-32 तास.
साधारणतः त्रासदायक आहे. आलं लक्षात सर. सर म्हणजे आता तिथे केतू युती मंगळ केतू युती आहे ना सध्या. आता केतू कुठे आहे? शुभ राशीत आहे. ते राशीतच आहे. हो हा, मग मंगळ पुढे निघून गेला आहे याचा अर्थ. मंगळ कुठे आहे मॅडम? शिव राशीतच आहे का कर्क राशीत आता आहे? तर सिंहेत आहे सर. मंगळ सर सिंहत आहे ना सर. एक अंश मंगळ पण साधा सिंहेत आहे तुम्ही आणि त्याचा तो ऑलरेडी पास झालाय, मग तो शुक्राला आता कनेक्टेड नाही आहे. शुक्रावरून गेलेला आहे ओव्हरलॅप करून. नाही, तो भावमध्याला मार्च मध्ये येईल केतू पण. हा, मग मोहम्मद मार्च मध्ये आल्यानंतर होईल. अच्छा. कळलं? आलं लक्षात सर. मंगळ तेव्हा नाही तिथे. काय म्हणता? नाही, मंगळ पुढे जातोय ना पुष्कळ मार्च पर्यंत. हो मंगळ पुढे चाललाय. हो मंगळ जाईल पुढे. तो शुक्राला मकर पास करून गेला तुंबेत तो. गेला तोपर्यंत. आता ऐका मॅडम, एक मिनिट. हा. आता मंगळ शिव राशीत आहे हे नक्की. हो. कन्यात येणार एवढं पण नक्की. कन्यात आल्यानंतर 7 कन्यामध्ये येईल हे पण नक्की की नाही? मग त्यावेळेला 7 हा अंशाला येईल. पहिला स्ट्रोक शनी बरोबर आहे. मग त्या 7 अच्छा. अंशामध्ये कन्या राशीमध्ये भ्रमण करीत असता काही ना काहीतरी घडामोडी मंगळामुळे होतील. मूळचा हो. ग्रह शनी त्याच्यावर ओव्हरलॅप करताना. हो. कळलं? अशा हो. स्थितीने परत मंगळ पुढेच येईल. त्यावेळेला मूळचा मंगळावरून जाईल तरी सुद्धा त्रास होईलच. आणि प्रत्येक ग्रह हा प्रत्येक वेळेला प्रत्येकाच्या जीवनामध्ये समथिंग काही ना काहीतरी घडामोडी करत पुढे चाललेला असतो. मग त्या काही घरातील कटकटी असतील, आर्थिक असतील, त्याच्यामध्ये तुमच्या काही वैयक्तिक समस्या असतील, व्यवसायाच्या असतील, काही कलह असतील, असं आहे. अच्छा, म्हणजे सर हा, याचा अर्थ असा की मंगळ ज्या ज्या ग्रहाशी स्ट्रोक करेल तिथे तिथे तो त्रासदायकच राहील. येस. ओके, कळलं सर. थँक्यू सर. बोला. 9 वाजायला आले. आणखी काय काय कळलं नाही. आता महादशा मॅडम लावताय त्या दशा? लावते ना, लावते सर. महादशा लावा. तर याचे आता लाभाला मंगळ 43 लग्नी आला. हा, येस मॅडम. मंगळ लग्नी आला, समोरून शनी पण पाहतोय. खूप हो, त्रासदायक आहे हा पिरियड. तेच ना. आणि तापदायक 20 होणारच. ऑगस्टला तो 14 अंशाचा भावारंभी येईल. येस. हे सगळ्या गोष्टी विचार करून जातकाच्या जीवनामध्ये होणाऱ्या घडामोडी जातक जगाच्या पाठीवर कुठेही गेला. आज बघा ह्याने जे पॉलिसी नक्की केलेली आहे की अमेरिकेमध्ये कमावलेले पैसे जर तुम्ही भारतामध्ये घेऊन जाणार असाल तर तुम्हाला 5% कमिशन सरकारला द्यावं लागेल. म्हणजे तुम्ही कमावलेले 5% रक्कम ही अमेरिकेला द्यावीच लागणार. आणि त्यानंतर तुम्ही जर आलात परत ते पैसे घेऊन तर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळणार. बघा काय ट्रम्प किती हुशार आहे. हो ना. खरंच. आजचा निर्णय आहे. बर, आता आपल्याला जेव्हा पाहायचं असेल तर जातक हा मंगळाच्या दशेमध्ये जन्माला आलाय हे निश्चित आहे. याचा अर्थ मृगशीर्ष नक्षत्र आहे, बरोबर? हो सर. त्यानंतर राहूची दशा ही त्याला 18 वर्ष होती, 84 ते 2002. आपण म्हणू की गुरुची दशा 2018 पर्यंत होती, पण त्याच दशेमध्ये जातकाच्या जीवनामध्ये अनेक गहन प्रश्न निर्माण झाले.
आणि त्याला जे पाहायचं नव्हतं ते पाहायला लागलं. क्षीरसागर मॅडम, आवाज बंद करणे. 2018 नंतर त्या ठिकाणी स्थितीला शनीची दशा आहे. आता सध्या शनीची दशा सुरू आहे. म्हणजे दशेचा जो हे तुम्ही बघितला तर दशेचा जो काही पार्ट आहे तो सुद्धा तुम्हाला तिथे हानिकारक दिसतोय का बघा. म्हणजे गुरुची दशा येऊन सुद्धा त्या गुरुच्या दशेमध्ये 2018 पर्यंत त्या जातकाला 2002 मध्ये तर तो लहान होता, 84 मध्ये लहान होता, मंगळाची दशा होती. नंतर 18 वर्ष राहूची दशा, त्याच्यामध्ये जर 80 जन्म बघितला तर 18 आणि 4 22 वर्षापर्यंत त्याने जे सुरुवात केली ती सुरुवात गुरुच्या दशेमध्ये झाली. पण गुरु हा तिथे बलवान आहे का? एक तर आरंभी मकर नवमाशामध्ये आहे, बरोबर? हो हो सर. येस. आता त्या दरम्यान 2018 ऑनवर्ड शनीची दशा लागलेली आहे, बरोबर? हो. मग त्या दशेमध्ये शनीला पहिली शनीची दशा ती 2021 पर्यंत चालली. शनीमध्ये शनी 2021, आज काय आहे 2025. मग 2024 शनीमध्ये गुरुची दशा, बुधाची दशा आहे. नंतर आता मार्च महिन्यापर्यंत शनीमध्ये केतूची दशा आहे. आता शनीमध्ये शुक्राची दशा 2028 पर्यंत चालेल. दशेचा कालावधी जर बघितला तर 2025 मार्च ते 2028 मे पर्यंत शुक्राची अंतर्दशा आहे, सूक्ष्म दशा नाही, अंतर्दशा. तर तुम्हाला 2028चा टायमिंग जर दिला आणि जर मूळ पत्रिका जर बलवान असेल तर त्या ठिकाणी जातकाला संधी मिळू शकते, नाहीतर जीवन जे आहे ते असंच संपून जाईल अशी ही पत्रिका आहे. ही पत्रिका एवढी पॉझिटिव्ह नाही. त्याच्यामध्ये आता जातकाला एस्टॅब्लिश होण्यासाठी भरपूर वेळ लागेल आणि कदाचित त्याच्यामध्ये जीवन संपून पण जाईल. म्हणजे 80 साली झालेला जन्म हा जातकाच्या जीवनामध्ये साधारणतः 2029च्या याच्यामध्ये कदाचित आणखी दुःख येईल. मग किती वर्ष जगू शकेल सगळा? आता 80 आणि 60, 2040. हो सर. 2039, हो सर. 2037 त्याला राहूची दशा येते, शनीमध्ये राहू. म्हणजे आयुष्य काय आहे? कारण का की हे जे ग्रहस्थिती जी आहे ती एकामागून एक जेव्हा राहू पासून सुरुवात झाली, राहू नंतर शुक्र, शुक्र नंतर रवी, शनी, मंगळ, गुरु, सगळे ग्रह अतिशय याच्यात आलेले आहेत. चंद्र बिचारा एकाकी झालाय आणि तो केमेंद्र योगामध्ये आहे. त्याला पण कोणी वाली नाही, मंगळ उलट त्याला त्रास देतोय 8व्या दृष्टीने. कळलं का? हो सर. आता मिथुनीत गुरु आला आणि ह्यांनी रिस्टार्ट केलं तरी पुढे जाऊन ह्यांना हा संघर्ष आहेच, कारण परत हो. कर्केत हे होणार. आता सिंहेतले आणि कुंभेतले राहू गुरु पुन्हा आपलं हे राहू आणि केतू पुन्हा तिथे येणार, मग पुन्हा तो दशमात येणार. तर करत करत ह्यांना तो त्रासच जास्त पुढे पण जाऊन. जर योग्य निर्णय घेतले किंवा योग्य मार्गदर्शन मिळालं तर काही सुधारणा होईल का? जरी प्लॅनेट असं असेल तर शक्यता आता कमी. एक त्याच्यामध्ये चान्स असतो असा मॅडम, कधी कधी आपल्या संततीवरती आपलं भाग्य चालतं. काही वेळेला हा एक ऍडिशनल सपोर्ट असतो. आता तो सुद्धा इथे नाहीये.
म्हणून काही वेळेला काही कुटुंब जे आहेत ती पूर्ण आयुष्य अशीच घालवतात, त्याला काही सुधारणा होत नाही. कळलं? आता ह्यामध्ये आपण जर विचार केला तर जातकाला कुठल्याही तऱ्हेची अपॉर्च्युनिटी आहे का? जर समजा हा शनी दशमात असता तर बदललं असतं. बदल जर झाला समजा ही ग्रहस्थिती जर दशमात असती तर तरी शनी हा बदल स्थान झाला. तरी बदल झाला असता. हो हो सर. बरोबर आहे की नाही? हो हो अगदी. म्हणजे त्याकरता जातकाचं धनु लग्न येणं गरजेचं होतं, आणि धनु लग्न आलं असतं तर दशमात लग्नेश असता. लग्न शकता रवी बरोबर, सूर्या बरोबर, त्याचा दर्जा वाढला असता अजून पत्रिकेचा. आता जेव्हा 0-0 अंशाचा स्पष्ट गुरु किती आहे मॅडम? साधारणतः 5-6 दिवस झालेत का येऊन? स्पष्ट गुरु किती आहे बघा मॅडम? गुरु 0044. हा तेच ना. म्हणजे 15 दिवस झाले. 15 दिवस झाले. 15 दिवस झालेले आहेत येऊन. हाच गुरु सर सिंहेत असता तरी पण फरक झाला असता ना फलादेशात. भरपूर. येस, चतुर्थावती दृष्टी असते. हो जरी तो 25 अंशाचा असता तरी चालला असता. चालला असता. हो तेच ना. आणि त्याच्या अगोदर शनी गुरु हा सिंह राशीचाच होता. तर 2 दिवस आधीच आलेला आहे तो, म्हणजे 27 तारखेला आलेला आहे. मग तो त्याचा तरी सुद्धा जन्म तारीख 30 तारखेचा आहे. तरी सुद्धा 27 तारीखला जन्म झाला असता तरी सुद्धा त्या ठिकाणी सिंहेत असता ना 29 अंशाला. हो. पण स्थान तिथे 12वंच असतं 12 आणि चतुर्थावर दृष्टी असते. इथे लग्नात गुरु येऊन जेव्हा आपण स्पष्ट ग्रहाची कुंडली पाहत नाही त्याला आपलं फलित चुकतं, असा भाग आहे. म्हणून तुमच्याकडे पत्रिका आल्यानंतर तुम्ही त्याचा अंदाज घ्या. रवी सोबत असल्यामुळे तो बरोबर. अतिचारी आहे. हा मॅडम. हो सर बरोबर एकदम बोललात तुम्ही. कारण एरवी आपण नेहमी कसं म्हणतो लग्नी गुरु आहे म्हणजे छान, पण तसं नाही, त्याचे अंश तपासले गेले पाहिजेत. हा चांगला बरोबर नियम आहे एकदम. बघा तुम्ही मॅडम 0-0 गुरु 0-0 शुक्र हा तुम्हाला पाहायला मिळालाय का? नाही सर नाही. नाही हीच पत्रिका पहिलीच पाहते मी. 0-0 दोन्ही पण एका अंशावर एक्झॅक्ट आहेत ते. तिथे सुद्धा फलादेशामध्ये बदल पडतो. 30 अंशाचं त्यांचं अंतर आहे पूर्णपणे. मग फलादेश अनेक प्रकारे केला जातो, करतो आपण, आणि जातकाला फलादेश मिळतो. आता त्या ज्योतिषामध्ये सांगितलेलं आहे की 1 सेकंड इक्वल टू 1000 ब्रेकअप्स. असा एका सेकंदाचा 1000वा भाग आहे, तो सुद्धा जातकाच्या नशिबामध्ये कायापालट करतो. म्हणून कधी कधी प्रचंड, आता काल एक नर्गिस नावाच्या बाईला पकडले, तिच्याकडे 90 कोटी रुपये मिळाले. आता गेले वय वर्ष 56 आहे आणि सरकारी नोकरीमध्ये तिला पकडलं. आता पुढचं जीवन सगळी प्रॉपर्टी जप्त केली आणि 100 करोड रुपये, साधारण 90 कोटी रुपयाचं तिचं हे ऍसेट आहे. आता जीवनभर एवढं कमवलं हे सगळं आणि गेलं. गेलं, काय उपयोग झाला मला सांगा. बरोबर आहे. मग अशा काही घटना घडू शकतात, म्हणून माणसाने आपल्या तब्येतीमध्येच राहावं. हो अगदी बरोबर सर. जास्त मोह करू नये. ऍक्च्युली त्या गोष्टीचा तो मग कुठेतरी तुम्हाला दंड हा मिळणारच. मॅडम 2 मिनिटं रेकॉर्डिंग बंद करता का? होय मॅडम 2 एक करते थांबा.